श्रीमंत किंवा श्री लावतो आपण आधी. अ, तीर्थरूप लावतो आपलं ना, पत्राच्या महिन्याला पूर्वी पत्र लिहित असत तेव्हा तीर्थरूप आई-वडील असं ओळख श्रीमंत असं म्हणतो आपण जणांना श्री लावतो. श्री अमुक-अमुक म्हणजे श्रीमंत असं. तर श्रीमंतचा खरा अर्थ हा आहे. तेव्हा आता पुढचं विवेचन बघूया. आपण या मागच्या श्लोकामध्ये रामी आणि रेमी दोन्ही धातूंचा अर्थ आपण बघितला आहे. तर मागेल ते देणारी, मागितलं ते सगळं ज्याच्यामुळे मिळतं अशी ही श्री किंवा लक्ष्मी आहे, असं या ठिकाणी सांगितलं. म्हणजे या ठिकाणी भक्तांना आश्वासन आहे. पुढे असं म्हणलंय की ती उज्ज्वलिनी शक्ती आहे, जे मंगलतमा, रतिरूपा, प्रार्थनीय अशी शक्तीची प्रकाशक मी आहे असं ती म्हणते. जाणकारांनी 3 पदात म्हणजे श र ई इथं सुद्धा मला श्री म्हणून जाणलेलं आहे. म्हणजे श र ई याचा पूर्ण अर्थ आतापर्यंत तिने सांगितलेला आहे. यामध्ये असं म्हणते की मी कल्याणी आहे, मंगलतमा आहे. ऋग्वेदामध्ये वरुण, इंद्र, स्वर्ग, पृथ्वी सर्वांनी आमचं कल्याण करावं अशा अनेक प्रार्थना आहेत. अशी प्रार्थना आहे. शन्नो मित्रः शं वरुणः शन्नो भवन्तु वाजिनी शन्नो द्यावा पृथ्वी असं सगळं ऋग्वेदामध्ये पहिल्या मंडलामध्ये 7व्या मंडलामध्ये म्हटलेलं आहे. तेव्हा सगळ्यांना कल्याणास्तव आपण प्रार्थना करतो आणि कल्याणतम असं आपलं रूप आहे. म्हणजे लक्ष्मी कशी आहे, श्रेष्ठ कल्याण करणारी अशी आहे. पुढे ती म्हणते लक्ष्मी रतिरूप आहे, म्हणजे सौंदर्याचं प्रतीक आहे ती. तर मदन आणि रती यांची जोडी आपल्याला माहिती आहे. भगवान शंकरांनी मदनाला भस्म केल्यानंतर रतीने जो विलाप केला तो कवींच्या काव्याचा विषय आहे. रती अत्यंत सौंदर्यवती आहे, त्यामुळे ती सौंदर्याचं प्रतीक मानली जाते. तर देवी इथं म्हणते की मी रतिरूप आहे, म्हणजे तेवढीच सुंदर आहे, अतिशय सौंदर्य आहे, सौंदर्यवती आहे. दुसरा रती याचा अर्थ रममाण होणे असा आहे. रमावश्य वाटणे, गोडी वाटणे असं आहे. ज्या ठिकाणी रममाण व्हावं असं वाटतं, जिथं आवड आहे त्याच्यामध्ये म्हणजे रती. आपल्याला म्हणतो ना आपण एखाद्या गोष्टीची आवड असली की त्यात रती आहे, त्याला रती म्हणजे गोडी आहे, आवड आहे. तसं लक्ष्मी कशी आहे, अत्यंत आवडणारी अशी आहे. अर्थातच लक्ष्मी कोणाला आवडणार नाही है ना, सर्वांना अतिशय प्रिय आहे, या अर्थी ती रती आहे. तसंच लक्ष्मीची जी अनेक रूपं आहेत त्यात प्रद्युम्नाबरोबर तिचं जे रूप आहे त्याला रतिरूप असं म्हटलेलं आहे. आता प्रद्युम्न काय आहे जरा आपण बघूया, कारण लक्ष्मी तंत्रामध्ये एवढे विषय आहेत बरं का, आणि ते सगळे या श्रीसूक्ताच्या संदर्भामध्ये आलेले आहेत. प्रद्युम्न हे आहे भगवंताचं एक रूप. संकर्षण, प्रद्युम्न, अनिरुद्ध असं वासुदेव, संकर्षण, प्रद्युम्न, अनिरुद्ध असे त्याची 4 व्यूहरूपं सांगितलेली आहेत. त्यामधलं प्रद्युम्न रूप जे आहे ते या प्रत्येक रूपामध्ये षड्गुणामधले 2 गुण जास्त सांगितलेले आहेत आणि परवासुदेव परमात्म्यामध्ये सगळे 6 गुण आहेत. प्रद्युम्न कसा आहे तर नारायण रूप परमात्मा नारायणाप्रमाणेच आहे. विशेषत्वाने ऐश्वर्य आणि वीर्य ह्या गुणांचा त्याच्यामध्ये जास्त आपल्याला जास्त प्रभाव दिसतो. जगताची उत्पत्ती आणि जीवाला जे व्यवहार जाणवतात त्याच्यामधली ही स्वप्नावस्था आहे. प्रद्युम्न कसा आहे, कदंब वृक्षाप्रमाणे भासणारा आणि संध्याकाळी काजव्यांच्या समूहाचा जो प्रकाश पडतो त्या रंगाचा तो आहे. सौम्य चेहऱ्याचा आहे, चतुर्भुज आहे, एका हाताची अभयमुद्रा आहे, एका हातात शंख, एका हातात शारंग धनुष्य आणि एका हातात 5 बाण घेतलेत. म्हणजे मदनाजवळ 5 बाण असतात ना, तसं हे रूप. त्याचा ध्वज मकर चिन्हांकित आहे. तो रक्षणकर्ता आहे, धर्मप्रवर्तक आहे आणि जया ही त्याची पत्नी आहे, ती रतीप्रमाणे. 10व्या अध्यायातला 34 ते 36 श्लोकामध्ये हे प्रद्युम्नाचं वर्णन आलेलं आहे. तर तिथं जे रूप आहे ती रतिरूप आहे. पुढं ती असं म्हणते की मी शक्तीची प्रकाशक आहे. तर एकच शक्ती विभिन्न ठिकाणी विभिन्न नावाने ओळखली जाते, बरोबर आहे. मनुष्य शरीराच्या बाबतीमध्ये जर बघितलं तर डोळ्यामधली शक्ती ती पाहण्याची ती शक्ती आहे, त्याला दृष्टी म्हणतो आपण. पायातली चालण्याची शक्ती ती गती आहे. हातामधली काम करण्याची शक्ती ती आदान प्रदान करण्याची शक्ती. वास घेण्याची शक्ती आहे म्हणजे गंध शक्ती आहे. मेंदूतील शक्ती आहे म्हणजे विचारशक्ती आहे.
ह्या शक्ती सगळ्या एकाच शरीरात आहेत ना. त्याचं स्थान परत्वे आपण त्याला नावं वेगवेगळी देतो. पण त्या सर्वांची प्रकाशक एकच मूळ जीवशक्ती आहे. असं आपण इलेक्ट्रिसिटीच्या बाबतीमध्ये म्हणू शकतो. फ्रीजमध्ये थंड करणारी शक्ती आहे. एसीमध्ये थंड गरम दोन्ही करणारी शक्ती आहे. है ना? फॅनमध्ये वारा घालण्याची शक्ती आहे. बल्बमध्ये उजेड देण्याची शक्ती आहे. पण एकच इलेक्ट्रिसिटी आहे. तसं स्थानपरत्वे ही शक्तीला भिन्न भिन्न नावं आहेत, पण ती जीवशक्ती ही त्याची प्रकाशक आहे. तसंच विश्वामधल्या विभिन्न शक्ती वेगवेगळ्या नावाने ओळखल्या जात असल्या तरी एकच मूळ प्रकाशक आहे, ते म्हणजे ईश्वरशक्ती, आदिशक्ती, लक्ष्मी. लक्ष्मीतंत्राच्या 6व्या अध्यायामध्ये एकाच लक्ष्मी शक्तीचा, आदिशक्तीचा विस्तार 6 कोशामध्ये दिला आहे. तर हे 6 कोश कोणते? तर आद्य कोश म्हणजे शक्तिकोश. ही सर्वश्रेष्ठ पराशक्ती आहे. या कोशामध्ये लक्ष्मी शुद्ध मार्ग प्रवर्तिनी आहे. वासुदेवाची शक्ती आहे. या ठिकाणी निर्मितीचा प्रथम उन्मेष. आता हे थोडंसं जास्त आपल्याला विवेचन करावं लागेल, पण ते आपण पुढे बघूया. तर शक्तीच्या उन्मेषापासून संकर्षण झालं म्हणून या शक्तीला म्हणायचं सांकर्षणी, आणि या कोशामध्ये तिचं नाव श्री असं आहे. श्रीचा उन्मेष म्हणजे बुद्धी आहे. याच्यामध्ये भोग्य आणि भोक्तृ म्हणजे उपभोग्य सृष्टी आणि उपभोग घेणारे जीव अशी समष्टी हे अप्रकट रूपामध्ये असतात. आणि बुद्धी ही प्रद्युम्नाची शक्ती सरस्वती आहे. सरस्वतीचा उन्मेष म्हणजे अहंकार, ही अनिरुद्धाची शक्ती आहे. ही सगळी चिदात्मक रूप आहे, अप्राकृत आहे. दुसरा आहे मायाकोश. यामध्ये शक्ती प्रकट होणारी आहे. ही सत्वरजतम गुणांनी युक्त अशी आदिशक्ती आहे. सूर्य किंवा चंद्र, अग्नी किंवा सोम या शक्तींनी युक्त आहे. आणि क्रियाशक्ती आहे, स्थितिशक्ती आहे, आणि पुरुष आणि स्त्रीयुक्त अशी, म्हणजे दोन्ही शक्ती. तिला दुर्गा, भद्रकाली, योगमाया असं पुराणामध्ये म्हटलेलं आहे. तिसरा आहे प्रसूतिकोश. जे सत्व, रज, तम ह्या गुणांचं प्रकटीकरण झालं की 3 प्रकारांनी ही शक्ती व्यक्त होते. ती महाकाली, महालक्ष्मी, महाकाली, महासरस्वती अशी तिची 3 रूपं आहेत, जी आपण सप्तशतीमध्ये पाहतो. तेव्हा सत्व, रज, तम या गुणाच्या शक्ती देवता आहेत, आणि ही शक्ती विश्वाची आई आहे, माता आहे. चौथा आहे प्रकृतिकोश. ही प्रधान प्रकृती आहे ना. महाश्री आणि प्रद्युम्न याच्यापासून ब्रह्मा आणि लक्ष्मी उत्पन्न झाले. हे सप्तशतीच्या शेवटी पण आहे, दिलेलं आहे बरं का. तुम्ही जर पाहिलं तर तुम्हाला ते मिळेल. महाश्री आणि प्रद्युम्न यांच्यापासून ब्रह्मा आणि लक्ष्मी उत्पन्न झाले. लक्ष्मी ब्रह्मदेवाची भगिनी आहे असं म्हटलं जातं. संकर्षण आणि महाकाली यांच्यापासून रुद्र आणि त्रयी उत्पन्न झाली. त्रैविद्या म्हणजे गायत्री किंवा वेद. अनिरुद्ध आणि महाविद्येपासून कृष्ण आणि गौरी उत्पन्न झाले, म्हणून गौरीला, पार्वतीला कृष्णाची भगिनी म्हटलं जातं. अशा प्रकारे ब्रह्मा, विष्णू, महेश या ज्या आणि त्यांच्या पत्नी उत्पन्न झाल्या. ब्रह्माची पत्नी त्रयी, विष्णूची पत्नी लक्ष्मी आणि रुद्राची पत्नी गौरी आहे. हे पुराणामध्ये यांना बहीण भावांचं जे नातं आहे ते आपल्याला कळतं, आणि कदाचित त्याचा रेफरन्स जर माहिती नसेल तर आपल्याला ते लक्षात येत नाही, एवढंच आहे. पण यांचं एकमेकांशी अशा प्रकारचं नातं आहे. अंडकोश आहे 5वा. त्याच्यामध्ये निर्मिती आहे, ब्रह्मांड तयार झाले. आणि जीवकोश म्हणजे विविध जीवसृष्टी आपल्याला दिसते ती, अंग प्रत्यंगयुक्त म्हणजे अवयव, सावयव जीव आहेत असे आहेत. हे सगळे कसे आहेत? तर ह्या शक्तिकोशातल्या वेगवेगळ्या शक्ती आहेत. आणि हीच महालक्ष्मी पुढे महिषमर्दिनी, महाकाली वगैरे आपल्याला पुराणामध्ये दिसते. याचं जास्त विवेचन जसं जसं विषय येईल तसं तसं आपण करूया. आता मी फक्त तुम्हाला त्याची माहिती दिलेली आहे. तेव्हा ही जी 6 कोशामध्ये जी शक्ती आहे, तर ती शक्ती म्हणजे ही महालक्ष्मी अशी आहे. याच्यामधल्या विविध शक्ती आपण पाहिल्या. त्याच्यामधली श्री ही जी आहे ती नारायणाच्या अंकावर स्थित द्विभुजा अशी आहे. शिवाय अष्टभुजा वगैरे असे स्वरूप, अनेक रूपं आपल्याला पाहायला मिळतात. या सर्वांची प्रकाशक या अर्थी तिला
उज्ज्वलिनी असा शब्द वापरला. उज्ज्वला नाव असतं, आपण मुलीचं नाव ठेवतो, तर मुळात शब्द आहे उज्ज्वलिनी. म्हणून आपण पाहिलं आतापर्यंत की श्री हा शब्द श र ई पासून तयार होतो. तसंच इथं श र ई या अक्षरांचा उपयोग करून 3 वेदांचे जाणते लोक तिला श्री असं म्हणतात. असा खुलासा इथं केला आहे. पुढे असं म्हटलेलं आहे की त्रैलोक्यनाथ जो आहे तो ईश्वर आहे आणि ईश्वरासह तिच्या अनेक विभूती आहेत आणि तिच्या वर्णाच्या 16व्या भागाशी सुद्धा तिची तुलना होऊ शकत नाही. म्हणजे ही जी विभूती आहे आणि तिच्या म्हणजे आपण भगवद्गीतेमधला विभूती योग आपल्याला माहिती आहे. भगवान श्रीकृष्ण सांगतात की मी कोण कोण आहे, कुठे कुठे मला पाहायचं. तसं लक्ष्मीच्या विभूती पण इथं सांगितलेल्या आहेत. हे तिचे अवतार आहेत, पण असंख्य आहेत. असं एकच काही अवतार आपल्याला सांगता येत नाही, असंख्य अवतार आहेत. लक्ष्मीतंत्राच्या 8व्या अध्यायामध्ये लक्ष्मी सांगते की नारायणाबरोबर मी त्याच्या कार्यासाठी जितकी रूपं घेते तितक्या रूपाने मी आहे. म्हणजे कशी आहे ती सांगते. एक एवावतीर्णाही देवानां कार्यवत्तया नारायणो यदा साहं तत्र तद्वत भावेनी. म्हणजे नारायणाचं जे रूप असेल त्या रूपाबरोबर ती त्या वेगळ्या रूपामध्ये आपल्याला दिसते, है ना. तर ते जे माझं रूप आहे ते कसं आहे, तर तुम्ही ज्या रूपामध्ये असणं आवश्यक आहे, म्हणजे आपण पाहतो देवीची सगळी जी 108 पीठं आहेत त्या ठिकाणी देवीची रूपं वेगवेगळी, ती कार्यपरत्वे कारणपरत्वे अशी तिने घेतलेली आहेत. आणि भगवंताची जेवढी रूपं आहेत तेवढ्या रूपांबरोबर ती तशी तशी आपली रूपं बदलते. म्हणजे थोडक्यामध्ये जर बघायचं तर श्री, कीर्ती, जया, माया, शुद्धी, निरंजना, नित्या, अपराजिता, लक्ष्मी, सरस्वती, सर्वकामदा, प्रीतिवर्धनी, यशस्करी, शांतिदा, तुष्टिदा, पुष्टी, कामेश्वरी, कांती, विभूती, इच्छा, प्रीती, रती, धी, महिमा, निद्रा, विद्या, चिंता, गंगा, भार्गवी, पद्मा, धरणी, रेवती, रुक्मिणी, उषा, तारा, धरा, कृष्णा, ब्राह्मी, महिषमर्दिनी, योगनिद्रा, महाकाली, कौशिकी, सुनंदा, विंध्यावासिनी, शताक्षी, शाकंभरी, दुर्गा, भीमा, भ्रामरी. बऱ्याचशा आपल्याला सप्तशतीमध्ये पाहायला मिळतात. 108 शक्तिपीठं देवीची जी आहेत त्या ठिकाणी पण या देवींची नाव आपल्याला म्हणजे या रूपामध्ये ती दिसते. पुढे लक्ष्मी म्हणते की हे सगळ्या जरी तिच्या विभूती असल्या तरी श र ई म्हणजे श्री ह्या वर्णाच्या 1/16 सुद्धा नाहीत, कारण त्या रूपाप्रमाणे तेवढाच त्यांचा आविष्कार असतो. म्हणून लक्ष्मी नारायणाप्रमाणे परिपूर्ण आहे, परब्रह्म आहे. भगवान नारायण जसा सर्व सृष्टीची उत्पत्ती करून पूर्ण दशांगुले उरला असं म्हणतो ना आपण, तसं त्रिपाद ऊर्ध्व म्हणजे एकपादाने तो राहिलेलाच आहे. पुरुष सूक्तामध्ये सुद्धा म्हणलंय. चतुष्पाद असलं तरी त्रिपाद ऊर्ध्व उदयित पुरुष हा पादोस्येहा भवत पुन्हा असं म्हटलेलं आहे त्या ठिकाणी. तसं तो त्याच्यामध्ये कमी जास्त काही होत नाही. पूर्णमदः पूर्णमिदं माहिती आपल्याला, तर कमी जास्त काही होत नाही त्याच्यातून, झालं नाही आणि होणारही नाही. पुरुष सूक्तामध्ये त्याचं महात्म्य सांगितलेलं आहे. आणि लक्ष्मी कशी आहे, त्याची अंगभूत शक्ती आहे, त्यामुळे ती कशी आहे, परिपूर्ण आहे. म्हणून ती म्हणते की त्या विभूती ज्या आहेत ना, तिच्या वर्णाच्या 1/16 सुद्धा नाहीत. म्हणून तिने शब्द वापरलाय वर्ण. वर्णामध्ये श र ई हा वर्ण किंवा सुंदर रंग असा पण अर्थ होतो. मराठीमध्ये आपण म्हणतो ना, नखाची सुद्धा सर येणार नाही, तसं इथे म्हटलंय. तुलनात्मक आहे, म्हणजे थोडीशी सुद्धा बरोबरी होणार नाही एवढाच त्याचा अर्थ आपण घ्यायचा. म्हणून तिच्या ज्या विभूती आहेत त्या पूर्णांशाने तिचं जे लक्ष्मी रूप आहे त्याच्यापेक्षा कमी आहे.
आता इथं 16वी कला हा शब्द तुलनेसाठी वापरला आहे. असा शब्द शिवमहिम्न स्तोत्रामध्ये मिळतो आपल्याला. दीक्षादानं तपस्तीर्थं ज्ञानयागादिका क्रिया महिम्नस्तव पाठस्य कलामारहन्ति षोडशीं. शिवमहिम्नामधला 36व्या श्लोकामध्ये आहे. म्हणजे हा म्हणण्याची पद्धत आहे ही, की एक म्हणजे कला कला इतका सुद्धा फरक नाही. कणभर आपण मराठीमध्ये म्हणतो तसं. म्हणजे षोडश कला म्हणजे काय आहे, तर चंद्राच्या कला आपल्याला माहिती आहेत. म्हणजे 16वी कला शब्द का वापरला आहे, तर चंद्राच्या 16 कला माहिती आहेत. 16 कलांनी पूर्ण, पौर्णिमेची कला पूर्ण असते. 16 कलांचा उल्लेख होतो, पण कलांची नावं आपल्याला माहिती नसतात. पण ती सिद्धांत पद्धती या ग्रंथामध्ये दिलेली आहे. ती अशी आहेत. म्हणजे 16 कला कोणत्या बघा. उल्लोलिनी, कल्लोलिनी, उच्चलंती, उन्मादिनी, तरंगिणी, शोषिणी, अलंपटा, प्रवृत्ती, लहरी, लोला, लोलिहाना, प्रसरंती, प्रवाहा, सौम्या, प्रसन्ना, प्लवंती. ह्या 16 कला आहेत. 17वी कला ही निवृत्ती आहे. तिला अमृतकला असं म्हणतात. 17व्या कलेचा उल्लेख ज्ञानेश्वरीमध्ये आला आहे. गुरुकृपेने 17व्या कलेचे दुग्धप्राशन करता येते असं ते म्हणतात. त्याचा रेफरन्स आपण बघूया. 17वीचे स्तन्य देसी असं ज्ञानेश्वरीमध्ये 12व्या अध्याय 7व्या ओवीमध्ये हा शब्द आलेला आहे. आणि गुरूंचं जे वर्णन आहे, ज्याच्यावर मोठे 2 भागामध्ये लिहिलेलं आहे, त्याच्यामध्ये ग्रंथ आहे त्यांचा मोठा. तर तो त्याच्यामध्ये हे 17वीचे स्तन्यदेशी 17वी कला कोणती आहे, निवृत्ती कला आहे. त्याला अमृतकला म्हणतात. आणि त्या अमृतकलेचं दूध गुरूंच्या कृपेने कुंडलिनी जागृत झाल्यानंतर जी काही साधना प्रगती होत जाते, तर त्याच्यामध्ये हे 17वीचं दूध अमृतकला त्या भक्ताला प्यायला मिळते असं ज्ञानेश्वरीमध्ये त्यांनी उल्लेख केलेला आहे. पुढे असं म्हटलंय की सुरुवातीच्या 3 शब्दांना ओम आणि श्रीम ह्रीम असं जर वर्ण लावले तर त्याच्यापासून माझे 4 मंत्र तयार होतात. हे खूप महत्त्वाचं आहे. बाबा महाराज आर्वीकरांचा ग्रंथ दिव्यामृतधारा असा आहे. त्याच्यामध्ये हे अमृतकलेचा आपण उल्लेख आहे. दिव्यामृतधारा म्हणजे हीच आहे 17वीचं स्तन्य. तर पुढे आपण पाहत आहोत की ओम श्रीम ह्रीम आणि ओम असे वर्ण लावायचे ह्या श्री या शब्दात. असे 4 मंत्र तयार होतात आणि ते माझे शरीर धारण करतात. म्हणजे मी स्वतः स्वरूप जे माझं आहे ते रूप त्याच्यामध्ये आहे. आता कोणते आहेत हे, फार फार सुंदर आणि फार महत्त्वाचे आहेत हे. हा जप केल्याने काय मिळतं ते सुद्धा आपण पाहणार आहोत. म्हणजे कुठलाही यातला मंत्राचा जप करायचा. पहिला आहे ओम श्रीयै नमः. 4 वर्ण आणखीन लावायला सांगितलेत ना. ओम, श्रीम, ह्रीम आणि ओम असं लावायला सांगितलं. त्याच्यामध्ये ओम श्रीयै नमः, दुसरा ओम श्रीम श्रीयै नमः, तिसरा ओम ह्रीम श्रीयै नमः आणि चौथा ओम ओम श्रीयै नमः. 4 सांगितले ना त्यांनी. ओम श्रीम ह्रीम ओम. ते श्रीयैच्या आधी श्रीयै चतुर्थी स्वरूप आहे. ओम श्रीयै नमः, ओम श्रीम श्रीयै नमः, ओम ह्रीम श्रीयै नमः, ओम ओम श्रीयै नमः. आता हे जे मंत्र आहेत त्याला वर्णाला देवी काय म्हणते की हे माझं रूप आहे. हे सर्वश्रेष्ठ अशा बीजाक्षरांपैकी आहेत, त्यामुळे त्याचं महत्त्व देवी इतकंच आहे. म्हणून ते माझं स्वरूप आहे असं त्या ठिकाणी म्हटलेलं आहे. हे वर्ण माझं शरीर धारण करतात असं देवी सांगते. आणि ह्या मंत्राचा जप प्रत्यक्ष सगुण साकार देवीच्या रूपाचा जप आहे. किंवा या मंत्राने देवीला आळवलं तर ती सगुण साकार रूपात दर्शन देईल.
इथं देवीचं सगुण निराकार असं मंत्रमय शरीर आणि सगुण साकार असं साकार रूप आपल्याला तिने दाखवलेलं आहे. मंत्र आणि देवी हे एकच आहेत. आता या ठिकाणी असं म्हटलं आहे की या मंत्रातला एक एक 2-2 किंवा 3-3 किंवा सगळे मंत्र एकदम असा जप केला किंवा ध्यान केलं तर तो मंत्र इष्टसाध्य करून देतो. तो याला फलश्रुती आपण म्हणतो ना, फलश्रुती दिलेलीच आहे. तर या 4 मंत्राचं महात्म्य जे दिलं आहे, तुम्ही एक वेळ स्वतंत्र जप करा किंवा 2-2 मंत्राचा जप करा किंवा 2-3 मंत्राचा जप करा किंवा 4ही मंत्राचा एका वेळेला करा. मग अर्चना, हवन, ध्यान हे कराल. त्याच्याबरोबर केलं की त्याला इष्ट ते फळ प्राप्त होतं. तर त्याच्यासाठी बाकीचे जे अध्याय आहेत तर त्यामध्ये तिचं जप कसा करायचा, मंत्र कसा म्हणायचा, हवन कसं करायचं, अर्चना सांगितलेली आहे, सगळं त्यामध्ये दिलेलं आहे. या प्रत्येक अध्यायाच्या म्हणजे या अध्यायाच्या सुरुवातीला सुद्धा देवीची षोडशोपचार पूजा दिली आहे ते आपण बघितलेली आहे. पुढं ते असं म्हणते की हे जे 4 मंत्र आहेत ना ते रत्नचतुष्टय आहेत आणि प्रयत्नाने ते रक्षण केलेले आहेत. इथं महात्म्य आहे या श्लोकाचं, या मंत्रांचं 4 मंत्रांचं. हे 4 मंत्र म्हणजे मंत्रामधले निवडक मंत्ररत्न आहेत. त्यांचं मोल अनमोल आहे. त्यामुळे या मंत्राचं रक्षण प्रयत्नपूर्वक करायला लागतं. प्रसंगी कोणताही त्याग करून हे मंत्र सांभाळले पाहिजेत असा भावार्थ आहे. म्हणून देवी इथं सांगते की हे मंत्र अनेकविध फलं देणारे आहेत. या व्यतिरिक्त या मंत्रांची तुलना जर इतर मंत्रांशी केली तर हे मंत्र गुणाने अधिक आहेत. याने अलभ्य लाभ होतो आणि सर्वांना याचा जप करता याचं वैशिष्ट्य आहे. हे काही विशिष्ट लोकांनीच करायचे असतात असं नाही, हा जप कोणालाही करता येतो. हे सर्वतोपरी फळ देणारे आहेत असा याचा भावार्थ आहे. त्यामध्ये जे महात्म्य आहे त्यामध्ये श्री या नावाला खूप महत्त्व आहे. म्हणजे अनेक नावं जी आहेत श्री सूक्तातली त्याला दुसऱ्या कुठल्या नावाने हे सूक्ताचं संबोधन केलेलं नाही, तर श्री सूक्त असं म्हटलेलं आहे. त्यामुळे एवढा मोठा त्याचा विस्तार श्री नावाचा केलेला आपल्याला दिसतो आणि त्यामुळे त्याचं महत्त्व पण आपल्याला कळतं. त्यामुळे हे विशेष म्हणजे मी सांगितलंच आपल्याला की हे कोणालाही याचा जप करता येतो आणि जपकर्त्यांनी हे सगळं अर्थ लक्षात घेऊन तज्जपः तदर्थ भावनम असं पतंजलींनी सांगितलेलं आहे की मंत्राचा जप करताना त्याचा अर्थ आपल्या लक्षात असला पाहिजे. अर्थ लक्षात घेऊन जप करायचा असतो. तर या श्री या शब्दाचा एवढा विस्तारपूर्वक अर्थ जो आपण बघितला तो अर्थ लक्षात घेऊन जर त्याचा जप केला तर त्याचं फळ आपल्याला नक्की मिळेल. आपण इथे थांबूया. पुढचा नाम आहे ते पुढच्या एपिसोडमध्ये बघूया. सर्वे भवन्तु सुखिनः, सर्वे सन्तु निरामयाः, सर्वे भद्राणि पश्यन्तु मा कश्चित् दुःखभाग् भवेत्. ओम शांतिः शांतिः शांतिः. हरिः ओम. श्री गुरुभ्यो नमः. हरिः ओम.